अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. नमस्कार, मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते. तुमच्या सगळ्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्यानी प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते. बघा, आज आपण पाहणार आहोत आपल्या घरात किंवा बाहेर मठात मंदिरात गेल्यानंतर स्वामींच्या फोटो समोर किंवा मूर्ती समोर आपण स्वामींची सेवा करत असताना आपल्या डोळ्यामध्ये अचानक अश्रू का येतात, आपल्याला खूप रडावंसं का वाटतं किंवा आपल्याला माहित देखील नसतं आणि आपल्या डोळ्यातून घाळाघाळा अश्रू वाहू लागतात. असं आपल्यासोबत का होतं हे आपल्याला काही कळत नाही. बघा, यामागे 2 ते 3 कारण आहेत. एक तर स्वामींवरील श्रद्धा, भक्ती, त्याच पद्धतीने पश्चाताप व दुःख, त्याच पद्धतीने स्वामींवरील प्रेम. यामुळे आपल्या डोळ्यातून पाणी किंवा अश्रू गळू शकतात. बघा, भक्ती म्हणजे काय? आपण महाराजांची इतकी प्रेम भावनेने भक्ती करतो आणि भक्तीमध्ये आपण आपल्या डोळ्यातून स्वामींच्या नजरेत नजर घातल्यानंतर अचानक आपल्या डोळ्यामध्ये पाणी येऊ लागतं. त्यावेळेस आपल्याला वाटतं की अचानक माझ्या डोळ्यात पाणी का येत असेल, असा प्रश्न देखील तुम्हाला पडतो. किंवा कधी कधी पश्चाताप होतो. बघा, एखादी गोष्ट आपल्या हातून न कळत घडलेली असते किंवा कळत न कळत दोन्ही प्रकारे घडली जरी असेल तर आपल्याला त्या गोष्टीचा पश्चाताप झालेला असतो. आपल्याला ते आपल्या हातून गोष्ट घडली याचं खूप वाईट वाटत असतं. याचा पश्चाताप म्हणून महाराजांपुढे खूप रडतो आपण, आपली चुकी मान्य करतो, आपल्याला माफ करा अशी महाराजांना विनवणी करत असतो. ते अश्रू देखील वेगळे आहेत. आणि ज्यावेळेस आपल्याला काहीच नको असतं, म्हणजे सगळं आपल्याकडे आहे, काही नाहीये असं नाहीये, किंवा काही मागण्यासाठी तुम्ही सेवा करताय असं देखील नाहीये की तुमच्याकडे हे नाहीये, तुमच्याकडे ते नाहीये असं तुम्ही सेवा करता. तुमच्याकडे सगळं काही भरभरून आहे तरी देखील तुम्ही स्वामी सेवा करता आणि स्वामींच्या नजरेत नजर घातल्यानंतर तुमच्या डोळ्यामध्ये अश्रू येत असतात. अशा वेळेस हे काय आहे तर हे आहे स्वामींवरील प्रेम, स्वामींवरील विश्वास आणि स्वामींवरील श्रद्धा. बघा, ज्या वेळेस आपण महाराजांसमोर उभा राहतो, महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून बघण्याची देखील ताकद आपल्यामध्ये असावी लागते. कारण ज्या व्यक्तीच्या हातातून कळत न कळत काहीतरी वाईट कृत्य घडत असेल, पाप घडत असेल, तो व्यक्ती कधीच महाराजांच्या डोळ्यात डोळे घालून एकटक बघू शकत नाही. त्याची पापणी लवते. पण जो व्यक्ती पूर्ण महाराजांवरती विश्वास, श्रद्धा ठेवून आपलं कर्मकांड व्यवस्थित ठेवून सगळे काही कामं, सेवा सगळ्या व्यवस्थित करतो, तो व्यक्ती कधीच महाराजांच्या डोळ्यात डोळे घालायला भीत नाही. एवढं लक्षात घ्या. महाराजांच्या नजरेस नजर मिळवताना तुमचं मन कधीच घाबरणार नाही. बघा, आपल्याला ज्यावेळेस अशा प्रकारे डोळ्यात पाणी येतं, बघा, दुःख ज्यावेळेस आपल्या घरातील एखादी व्यक्ती किंवा आपल्या घरातील जी आर्थिक संकट आहेत, घरातील समस्या आहेत, त्या महाराजांना सांगताना ते दुःख वेगळे आहे, ते अश्रू वेगळे आहे, त्याची भावना वेगळी आहे, त्या अश्रूंची भावना वेगळी आहे, पश्चातापाचे अश्रू आहेत त्याची भावना वेगळी आहे. आणि आपल्याकडे सगळं असून देखील आपल्या डोळ्यामध्ये अश्रू येतात ते म्हणजे आनंद अश्रू असतात आणि न कळत आपल्या डोळ्यातून कधी वाहून जातात ते आपल्याला कळत नाही. ते म्हणजे स्वामींवरचं प्रेम आहे. तर अशा प्रकारचे अश्रू म्हणजे सगळं असून देखील महाराज, आता आपण एवढंच इच्छा मागत असतो की महाराज सगळं काही आयुष्यात मिळालेलं आहे, काही नाहीये असं नाहीये, माझ्याकडे सगळं काही आहे, मी सगळं भरून पावलेलं आहे आणि आता मला इथून पुढे काहीही नको आहे, म्हणजे काहीच न मागण्याची भावना आपल्या मनात निर्माण झालेली असते. फक्त आता माझं जे काही कर्म आहे, चांगले कर्म आहेत, ते माझ्या हातातून घडू द्या आणि तुमची सेवा नित्य माझ्या हातून अखंड अशीच घडत राहू द्या, एवढीच आपली मागणी असते महाराजांसमोर. अशा वेळेस आपल्या डोळ्यातून जर पाणी येत असेल तर समजून जायचं की आपल्या जीवनात काहीतरी चांगला संकेत नक्कीच घडणार आहे. आपल्या जीवनात काहीतरी नवीन बदल घडणार आहेत किंवा चांगले बदल ज्याचा विचार आपण स्वप्नात देखील केला नव्हता, किंवा एखादी अशी गोष्ट असेल की तुम्हाला हवी होती पण ती तुम्हाला कधी भेटली नाही, अशी अशक्य अशी गोष्ट देखील साध्य होईल किंवा ती देखील तुम्हाला भेटेल. म्हणजे जे नशिबात नव्हतं ते देखील तुम्हाला मिळेल, पण तुम्ही कधीच त्याचे हाव केली नाही. बघा, ज्यावेळेस आपण एखादा संकल्प घेऊन एखाद्या इच्छेसाठी महाराजांची सेवा करतो ना, महाराज खूप परीक्षा बघतात. मी माझ्यावरून सांगते, एखादी गोष्ट आपल्याला हवी असेल ना, महाराज खूप अडचणी आणतात, परीक्षा बघतात. पण आपण आता सगळं मागणं सोडूनच दिलंय. आपण सकाळी मागायचं नाही महाराजांना, फक्त शुद्ध अंतःकरणापासून महाराजांची सेवा करायची. तुम्हाला जे हवंय ते नक्कीच नक्कीच मिळणार. आणि तुमच्या बघा, शेवटी कर्मापुढे कोणी नाही. जोपर्यंत आपल्या कर्माचे भोग आपण भोगत नाही तोपर्यंत आपल्याला आपल्या सेवेचं फळ किंवा कर्माच्या पलीकडचं जे चांगलं फळ आहे ते आपल्या पदरात पडणार नाही. त्यामुळे सेवा तर करायचीच आहे आपल्याला. आणि तुम्हाला बाकीचं कोणत्या सेवा शक्य नाहीये, काही शक्य नाहीये. बघा, स्वामी चरित्र सारामृत जरी पठण करायला तुम्ही कधी बसलात तर तेवढी कुवत, तेवढी आपली बुद्धिमत्ता, किंवा तेवढी आपली विचारसरणी आपली पारायणाला बसण्याची असायला हवी.
आणि हे कधी होणार आहे, जोपर्यंत तुम्ही नामस्मरणात विलीन होणार नाही, जोपर्यंत महाराजांच्या चरणाशी तुम्ही विलीन होणार नाही, तोपर्यंत हे होणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर या सगळ्या सेवा जर तुमच्या मनामध्ये, बघा आपल्या मनामध्ये विचार येतात, आपल्याकडून स्वामीचरित्र सारामृत घडत नाही, तर तुम्ही काय करायचं, हे सगळं बाजूला ठेवा, पोथी वगैरे सगळं बाजूला ठेवा. ते करायचंच आहे, स्वामी सेवे ते आहेच, पण सगळ्यात श्रेष्ठ काय असेल तर ते नामस्मरण आहे. आता कालच एका व्हिडिओवरती कमेंट आलेली जी आपली तारक मंत्राची आहे, की तुम्ही काहीतरी म्हणजे अंधश्रद्धा पसरवता, तारक मंत्राचं पाणी वगैरे अशा पद्धतीचं महाराजांनी कधी काय सांगितलेलंच नाहीये, हे ते ते. बघा, श्रद्धा महत्वाची आहे, त्यांचा विचार तो त्यांची विचारसरणी आहे, माझी विचारसरणी जी केंद्रातून आपल्याला सेवा सांगतात, ज्या देतात, त्याच मी तुमच्यापर्यंत शेअर करते, त्याच तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न, छोटासा माझा प्रयत्न आहे, आणि ती जबाबदारी मला माझ्या स्वामींनी दिली आहे असं समजून मी तुमच्यापर्यंत माझ्या ज्या काही सेवा केंद्रातून असतील त्या तुम्हाला देण्याचा मी प्रयत्न करत असते. आणि जर तुम्हाला बघा या पोथी पारायण करणं जर जड जात असेल, तर खरंच मनापासून सांगायचं म्हटलं तर तुम्ही नामस्मरणावरती भर द्या. पहिल्या दिवशी 1 माळ घ्या, दुसऱ्या दिवशी 2 माळे घ्या, तिसऱ्या दिवशी 3 माळे घ्या, चौथ्या दिवशी 4 माळे घ्या. अशा पद्धतीने एक 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 पायरी चढत जा, जोपर्यंत तुम्ही ते नामस्मरणाची गोडी लागणार नाही तुम्हाला, जोपर्यंत श्री स्वामी समर्थ या नामाची गोडी तुमच्या मनाला लागणार नाही, तोपर्यंत ते पारायण करून देखील उपयोग नाहीये. कोणी तर सांगितलं पारायण करा आणि मी पारायणाला बसले, मला काय अनुभव आला नाही, असं देखील नकोय आपल्याला. त्यामुळे नामस्मरणाची गोडी लावा. आणि मग तुम्हाला जरा विषय भरकटला आपला, आणि त्यामुळे एवढंच सांगायचं होतं तुम्हाला की नामस्मरणाची गोडी लावा, आणि तुम्हाला जे साध्य व्हायचं ते नक्कीच होणार आहे. नंतर हळूहळू तुम्ही स्वामी चरित्र वगैरे घेऊ शकता. तुम्हाला समजलं असेल, महाराजांच्या फोटोसमोर बसून रडल्यानंतर कोणत्या आपल्या अश्रू देखील, भावना देखील आपल्या मनातील तितक्या वेगवेगळ्या असतात. म्हणजे दुःखाची असते, पश्चातापाचे अश्रू असतात, किंवा प्रेम भावनेचे असतात. त्यामुळे तुम्हाला समजलं असेल, प्रेम भावनेचे अश्रू असतील तर तुमच्या जीवनात नक्कीच काहीतरी चांगलं घडणार आहे, असं म्हणायला अजिबात हरकत नाहीये. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला अजिबात विसरू नका. पुन्हा एकदा व्हिडिओ अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या रुजू करते. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.